आमचा गोव्याचा सेकंड डेज आणि सेकंड डेज आता सकाळी आमची सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे आणि आता आम्ही बहुतेक मंगेशी जे आपलं लता मंगेशकरांचं जे देऊळ आहे तिथे मंगेशीला जाणार आहे. तर चलो ओके. आम्ही आज लता मंगेशकरच्या गावाला जाणार आहे मंगेशी टेम्पलला आणि दोनापावलाला जाणार. दोनापावला काय झालं कोणी जीव दिला सिंगमचं शूटिंग झालेलं ते हे तर माहीत तुला आता तुला कळेल तिथे कोणी जीव दिलेला. चलो लेट्स गो. आता आमच्या गाड्या तयार झालेल्या आहेत पण अजून बरेच जण यायचे बाकी आहेत. कुठे आहेत माणसं कुठे आहेत? तयार झाली. चलो कुठे जायचं आहे? लता मंगेशकर. आमच्याकडे एक गाडी तयार आहे आणि तिथे 1-2 गाड्या तयार आहेत. चलो आमच्याकडे चावी आली नाही अजून. हो आता आपण कुठे जाणार आहोत? बंद. आता आपण जातोय डायरेक्ट इथून मंगेशीला. मंगेशीवरून आपण कुठे जाणार आहोत? दोनापावला. मध्ये एक स्पॉट करायचा आहे तो आपण बघू. ओ क्लीनर आम्हाला काय सांगा. तर आत्ता आपला बरोबर प्रवास चालू हो रहा है आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे बरोबर मंगेशीला आणि त्याच्यानंतर दोनापावलावर असे 3-4 आपले स्पॉट आहेत. तर चलो आधी आत्ता आपला पहिला स्पॉट कुठे तो जाऊया. तर चलो क्लीनरला. अरे दुकान बंद कशी इकडे सकाळी. हा इकडे गोवा रात्री चालू असतं ना. नाईट कल्चर. मुंबईचं पण कल्चर अजून बघितलेलं नाही. इथंच लावलेलं पार्किंग. साक्षी. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत म्हणजे गोव्याला असणाऱ्या फोंडा या गावी. तर मित्रांनो इथे फोंड्याला इथे एक सनातन आश्रम आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्माची एक काम करणारी मोठी संस्था आहे. तुम्ही ऐकलं असेल सनातन. तर ह्यांचा इथे मोठा आश्रम आहे आणि तिथे हिंदू धर्माचा प्रचार केला जातो आणि खूप सारी इथे माहिती आपल्याला दिली जाते म्हणजे हिंदू धर्माचं महत्त्व आपल्याला इकडे सांगितलं जातं. आणि अशाच ह्या संस्थेला आपण भेट देणार आहोत. आपण आता आतमध्ये जाणार आहोत कारण आतमध्ये रेकॉर्डिंगला खूप चान्स नाही त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये जाणार आहेत. तोपर्यंत आपण रेकॉर्डिंग करणार आहोत आणि आपण बाहेर येणार आहोत. तर चलो आता आम्ही आलोय शांतादुर्गा टेम्पलला. हे शांतादुर्गा मंदिराच्या बरोबर एंट्रन्सला आहे ते तळ आणि मध्ये आहे काय तुळशी वृंदावन. तर मित्रांनो आत्ता बरोबर आपण आलेलो आहोत ते म्हणजे शांतादुर्गा मंदिर म्हणजे गोव्याचं खूप असं प्रसिद्ध असलेलं असं शांतादुर्गा मंदिर. खूप वर्षानंतर म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आपण आलेलो आणि आता बऱ्याच वर्षाने इथे आलेलो आहोत आणि खूप असं सुंदर असं इथं म्हणजे इकडचं जे वातावरण आहे खूप पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. इथे तुम्ही आजूबाजूला बघाल तर हार वगैरे ओट्या वगैरे विकणारी खूप अशी मंडळी इथे बाहेर बसलेली आहेत आणि आपण आता आतमध्ये ह्या आवारात जाणार आहोत. तर सर्वजण पुढे गेलेलेच आहेत. तर तुम्ही जर बघाल तर अतिशय जुनी अशी पुरातन अशी मंदिरं जर बघायची असेल आणि अतिशय स्वच्छ अशी मंदिरं इकडे बघायची असेल तर गोव्याला नक्की या. तर हे अतिशय जुनं असं पुरातन असं आपल्या शांतादुर्गा मंदिर तर खूप असं सुंदर आहे. तर मित्रांनो इथे आता काय चालू आहे आरती चालू आहे. तर बघा तर आपण आता ही आरतीचा एक अनुभव घेऊया आणि इकडचं एक वातावरण फील करूया तोपर्यंत. तर चलो. तर मित्रांनो गोव्यांच्या मंदिराचं एक स्ट्रक्चरच वेगळं असतं बघा. खूप वेगळं स्ट्रक्चर आहे म्हणजे देवीचं मंदिर आहे पण एक वेगळंच आहे आणि इथे साड्या वगैरे इकडे दुकान वगैरे आहे समोर आणि हे बघा खूप सुंदर कलरच्या साड्या इथे लावलेल्या आहेत. तर आत्ता आपण बरोबर थोड्या वेळ आतमध्ये जाणार कारण का आतमध्ये तिकडे नैवेद्य वगैरे बहुतेक चालू आहे. तर तिथे लाईन पण बंद केली आहे सर्व बाहेर आहेत. तर आपण थोड्या वेळच आतमध्ये जाणार आहोत. तर आता आपलं दर्शन वगैरे झालं आणि आपण आता बाहेर आलेलो आहोत कारण का आतमध्ये इथे व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाहीत. तर चलो आता आपण पुढे जाऊया आणि श्री मंगेश संस्थान हे कुठचा श्री मंगेश संस्थान. गर्दी बघितली दुपारची पण ऊन तर सूर्य तळपतोय. एक हे घे ना एक घे ना. हा एक घे. कसं ताई? हे 80 रुपये नारळ. ओके
ह्याच्यातले काढ. हो देतो. हे घ्या. 100 दिले तुम्हाला. तुम्हाला 20 रुपये नाही. तोपर्यंत होणार येतो आम्ही. जीपे आहे जीपे. येताना घेतो. पर्यटक चला. खूप तापताय ते होता. खूप तापताय रे. हा काय तू चपलावरून चाल रे. हा चल येतो थांब. मंगेश. तर फायनली आपण आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध असं असलेलं मंगेशीचं मंदिर. ॲक्च्युली हे जे देवस्थान आहे हे शंकराचं देवस्थान आहे. अतिशय खूप इथे पॉझिटिव्ह वेव्स, तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला कळेल खूप असे पॉझिटिव्ह वेव्स आहेत. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आपण इकडचा बाहेरचाच आवार म्हणजे आपण आतमध्ये दर्शन करून आलो आणि आता बाहेरचा आवार तुम्हाला दाखवतो आहे. खूप भूक लागली आहे तर चला आपण इकडेच जेवणार आहोत आता. तर चलो. हे काय जेवण? दही, हे काय वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, चपाती, डाळ, लोणचं. काय? डाळ भात लोणचं आणि जेवढा उत्साहाने सांगितलं तर फायनली मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे म्हणजे ओल्ड गोवाचे चर्च आहे. त्या चर्चच्या इकडे आलो आहे. चलो आपण पुढे जाऊया. हे बघा, हे सर्वात जुनं म्हणजे जे गोव्यातलं सर्वात जुनं चर्च म्हणजे ओल्ड गोव्यातलं हे चर्च, बेसिलिका चर्च. इथे एक चर्च आहे या साईडला मोठं, त्या साईडला आहे आणि हे एक चर्च आहे. तर हे मित्रांनो हे जर चर्च तर तुम्ही बघाल तर खूप असं उंच असं चर्च आहे आणि आय थिंक हे बांधकाम किती वर्षापूर्वीचं आहे आता मला तर ॲक्च्युली माहीत नाही, पण खूप जुनं बांधकाम, पण जसंच्या तसं हे बांधकाम आहे इकडे बघाल तुम्ही तर. आणि जुनी बांधकाम म्हणजे ब्रिटिशकालीन आता हे कधीचं बांधकाम आहे ते माहीत नाही, पण खूप असं सुंदर बांधकाम आहे मित्रांनो, खूप असं आणि मजबूतसुद्धा आहे. आणि आजकालची बांधकाम बघितलं तर आय थिंक 2-3 वर्षसुद्धा ती टिकत नाहीत. तर चलो आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर चल बघून येऊया. तो फायनली गाईज हम आ गए वो भी डोना पावला स्पॉट पे. तर मित्रांनो गोव्यातील सर्वात मोठा पर्यटन स्पॉट जर म्हणाल तर हा डोना पावला. पण इथे पार्किंगची खूप अशी व्यवस्था चांगली नाही, कारण का आम्ही जवळजवळ 1.5 किलोमीटर लांब आम्ही गाडी लावून परत इथे रिटर्न आलो. इथे सर्वांना सोडलं आणि 1.5 किलोमीटर गाडी पाठी लावली आणि आम्ही आता खूप असं चालत इथे आलेलो आहोत. आता सूर्यास्ताचा वेळ आहे त्याच्यामुळे इथे खूप अशी गर्दी आहे, का एक वेगळाच व्ह्यूज इथे दिसण्यात येतो आपल्याला. तर हा बघा, तर खूप असं सुंदर असं इथे इकडचं वातावरण आहे. इकडे बघाल तर सुंदर असा नजारा. तर आमचे सर्वजण पाठी इथे थांबलेले आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही सर्वजण एकत्र आलो का त्याच्यानंतर इथे वरती इथे तिकीट काढून पुढे जायचं आपल्याला. तर हे बघा, एक बऱ्याच वर्षापूर्वी आपण इथे आलेलो पण एवढं काही इथे चेंजेस नव्हते, पण आता खूप सुंदर असे चेंजेस इथे केलेले आहेत. चल हां. तर आता इकडे तुम्ही बघाल तर सूर्यास्ताचा वेळ आणि अतिशय सुंदर असं इकडचं एक निसर्ग सौंदर्य जर तुम्ही बघाल तर आता आम्ही सर्वजण एकत्र होऊ आणि त्याच्यानंतर आपण ह्या डोना पावलाचा हा जो वरचा स्पॉट आहे तुम्हाला दाखवतो. हा जो वरती जो स्पॉट आहे ना हा डोना पावलाचा मेन स्पॉट आहे आणि इथून आपण जायचं आणि पूर्ण हा नजारा आपण इथे बघणार आहोत. तर चला. हिला फोटोची खूप आवड आहे, हिला खूप फोटोची आवड आहे. हो, तिला फोटोची आणि ही आहे ही आणि दोन्ही फोटो संपत नाही. हे ते व्लॉग मध्ये आलंय, ते व्लॉग मध्ये आलेलं आहे. आणि आमचे स्पेशल फोटोग्राफर आलेले आहेत. आणि ह्या स्पॉटला सर्वजण इथे फोटो काढण्याच्या मनस्थितीत आहेत.
आणि खूप सुंदर असा वेगळाच नजारा आणि खूप अशी सुंदर अशी ह्या गरमीसुद्धा इथे हवा एक खूप सुंदर असा हवा इथे आले कारण की उंचावर स्पॉट आहे आणि इथे जर वरतून जर हे इकडचं एक सुंदर असा नजारा म्हणजे आपला हा जो समुद्रकिनारा इथे दिसतो आणि सूर्यास्ताचा वेळ झाल्यामुळे इथे पूर्ण अशी गर्दी झालेली आहेत. तर मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपला हा लास्ट स्पॉट आहे ना आपण आता परत आपल्या विलावर जाणार आहोत. तर चला मित्रांनो तर चलो आता आपण परत आपल्या विलावर चाललेलो आहोत. तर चलो काय तुम्हाला हात ठेवायची काय प्रॉब्लेम आहे ठेवा नाही ते खांद्यावर ठेवा ना हात तो फायनली मित्रांनो आपल्या पिकनिकचा हा दुसरा दिवस संपलेला आणि आपण आता परत विलावर चाललेलो तर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय टेक केअर.